कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देण्यात आले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामात कृषी निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्याचे नियोजन आहे। कृषी सेवा केंद्राच्या सहकार्याने कृषी विभागाने समन्वयकाची भूमिका बजावून ही प्रक्रिया गतीने राबवावी असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले। जिल्ह्यातील खरीप पूर्व तयारीचा आढावा, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, कापूस, तूर, हरभरा खरेदी इत्यादी विविध विषयांवर बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। त्यावेळी त्या बोलत होत्या। आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, पणन महासंघाचे अध्यक्ष राजा देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चव्हाडे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्यासह विविध कृषी सेवा केंद्र संचालक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कोरोना प्रतिबंध व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कृषी निविष्ठा थेट शेतीच्या बांधावर पोहोचविण्यात येत आहे। आतापर्यंत 7,500 बॅग खत विविध ठिकाणी पोहोचविण्यात आले आहे। मात्र जून महिना लक्षात घेता परिपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे। त्यासाठी सर्व कृषी सेवा केंद्राच्या सहकार्याने कृषी विभागाने समन्वय करावा, काउंटरवरील गर्दी टाळावी, गाव पातळीवर कृषी सहाय्यक समन्वयकाची भूमिका बजावेत। त्यासाठी तालुका कृषी अधीक्षकामार्फत ऑनलाईन गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्याची माहिती सर्वदूर पोहोचावी। जिथे अडचण येत असतील तिथे कृषी सहाय्यकाने प्रत्यक्ष लक्ष घालून त्याचे निराकरण करावे। मात्र वेळेत पेरणी होण्यासाठी निविष्ठा पोहोचल्यास पाहिजे याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले। आज खरं अतिशय महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी आम्ही घेतली। बांधावर खत आणि बियाणे शेतकऱ्यांना या कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास व्हावा, किंबहुना त्रासच नाही व्हावा म्हणून त्याचं नियोजन आम्ही सगळेजण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत। कापूस खरेदी आहेत, काही ठिकाणी गोडाऊनची कमी आहे, त्याच्या नियोजनाची आज या ठिकाणी काही नियोजन झालं, काही अजून होतं आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा कापूस खरेदी जवळपास जून 30 पर्यंत सुद्धा सुरू ठेवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तूर, हरभरा याच्या खरेदीचं सुद्धा या ठिकाणी नियोजन झालं आणि तूर हरभऱ्याचं लवकरात लवकर जितकं आटपतं APMCना इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि तसंच या जिल्ह्यामध्ये अपेक्षित आहे। कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।